घरामध्ये आहे। आता सध्या मी इथे आले, एकटीच आले, कारण थोडंफार काम होतं, त्या कारणास्तव मी व्हिडिओ बनवला होता। तेव्हा मी भिंतीच्या स्टार्टिंग झाली होती, सुरुवात झाली होती फक्त भिंती बनवायला, तिथून मी व्हिडिओ स्टार्ट केला होता। हे पुढचा किचनची खिडकी आहे, हा आपला एंट्रन्सचा दरवाजा आहे। ही एक साईडची भिंत आहे। बरं, या भिंती फक्त अशाच राहणार नाही आहे जसं तुम्हाला बॅम्बूच्या दिसतात, याच्यावर आणखीनही एक प्रकारची कोटिंग येणार आहे, ती पुढच्या व्हिडिओमध्ये। कुठे ते थांब एक मिनटं, कॅप नीट कर तुझी, अशी नाही, थांब। वा, काय बनवलंय घर, कुठे? इकडे बांबू हाऊस, चांगलं बनवले। नमस्कार, मी जुईली सुधीर पालव, ड्रीमलँड प्रोजेक्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे प्लॉटवरती आहे आणि वरती तुम्ही बघू शकता, बघून तुम्हाला कळलंच असेल की मी घरामध्ये आहे। आता सध्या मी इथे आले, एकटीच आले, कारण थोडंफार काम होतं, त्या कारणास्तव मी इथे आले। तर आता मी इथे आलेच आहे, तर तुम्हाला ओव्हरऑल घराचं काम कुठपर्यंत पूर्ण झालं हे देखील दाखवून देते। साईडने तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळं काही दिसतंच आहे, पण ओव्हरऑल मला जेवढं जमतंय त्या गोष्टी मी तुम्हाला आत्तापर्यंतच्या दाखवून। ओके, तर आता इथून मी स्टार्ट करते। मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी भिंतीच्या स्टार्टिंग झाली होती, सुरुवात झाली होती फक्त भिंती बनवायला, तिथून मी व्हिडिओ स्टार्ट केला होता। हे पुढचा जो कोबा वगैरे दिसतोय हा काहीच तेव्हा नव्हता, हे आपलं पुढचं अंगण आहे, जे मी तुम्हाला बोलले होते बघा, इथे मी हे लावलंय म्हणजे गार्डन बनवण्यासाठी, त्याच्या पुढेच आपण अंगण बनवणार होतो, ते आता बनलेलं आहे। हे आपलं अंगण आहे आणि अंगणासाठीचे हे जे बांबू आहेत ना पुढचे, हे अंगणासाठी आहेत, कारण इथे वरती पण पूर्ण प्रॉपर छप्पर येणार आहे, ज्याच्यामुळे अंगणामध्ये पूर्ण सावली होणार आहे। त्यानंतर अंगणात इथे आल्यानंतर इथून आपलं घर स्टार्ट होते। सो आत्ता आपल्या घराच्या सगळ्या भिंती तयार झालेल्या आहेत। बघ, मी एकदम जवळून तुम्हाला दाखवते घराच्या भिंतींचं काम कशा प्रकारे प्रॉपररित्या त्यांनी केलेलं आहे। ही इथे किचन आहे, ही किचनची खिडकी आहे, हा आपला एंट्रन्सचा दरवाजा आहे। ही एक साईडची भिंत आहे। बरं, या भिंती फक्त अशाच राहणार नाही आहे जसं तुम्हाला बॅम्बूच्या दिसतात, याच्यावर आणखीनही एक प्रकारची कोटिंग येणार आहे, ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देईन। सो इथून एंट्री केल्यानंतर या साईडला हे बघा, ओव्हरऑल स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पूर्ण आपल्या भिंती रेडी आहेत। इथे पुढे आहे ना, हा आपला पाठचा दरवाजा आहे, जिथे आपली चूल वगैरे असणार आहे, आणि हा इकडे आणखीन एक दरवाजा जिथे आपले टॉयलेट बाथरूम आहेत। ही या साईडची पूर्ण भिंत आहे, बघू शकता तुम्ही। प्लस हा आहे आपला ओटा, किचन ओटा, आणि ती जी खिडकी होती किचन ओट्याची, ती ओटा मी छोटासाच ठेवला आहे, कारण मला जास्त काही नाही ठेवायचं। इथे एक गॅस आला, बस झालं। पाण्याची भांडी आपली इथे येतील, प्यायच्या पाण्याची, आणि इथे मी बेसिंग पण घेऊन ठेवलं आहे। बेसिंगला अजून त्याला व्हाईट सिमेंट वगैरे लावून प्रॉपर फिट करायचं आहे। तसं काही आवश्यकता नाही आहे, पण तरीही मी लावून टाकेन पाठीमागे, आणि पुढे हा कठड्याला पण थोडाफार व्हाईट सिमेंट लावेन। हा आहे आपला किचन। त्यानंतर ही समोरची भिंत आहे, या आहेत साईडच्या पूर्ण भिंत, वरचं पोर्शन तुम्ही पाहिलातच ऑलरेडी। ओके, त्यानंतर इथून बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। इथून बाहेर आल्यानंतर असं आहे, इथून बाहेर आल्यानंतर इथे मी अर्ध्या भिंती ठेवायला सांगितलं, म्हणजे हाफ भिंत बनवायला सांगितली आहे त्यांना, कारण मला हा इतका पोर्शन आहे ना ओपन हवा आहे, आणि इथे पण पूर्ण पॅक होणार आहे। ठीक आहे, हा पोर्शन पण पॅक होणार आहे, कारण इथे ही आपली आहे मोरी अंघोळीची, आणि हा इथे आहे आपला टॉयलेट। ओके, टॉयलेटच्या इथे हा आहे आपला टॉयलेटचा खड्डा, जो आपण त्या दिवशी करून घेतला आहे JCP बोलवून। सो हे पण पूर्ण बंद होणार आहे। हे थोडंफार काम बाकी आहे, कारण बांबू आपले संपलेत, त्यामुळे काम बाकी आहे। इथे वरचं हे एवढं झालं, इथे कौलं घालायची बाकी आहेत, कारण कौलं पण संपलेत, कौलं येणार आहेत। सो अशा प्रकारे इथपर्यंत आपलं घराचं काम पोचलेलं आहे। बरं, बाथरूम आणि टॉयलेटच्या मध्ये पण पार्टिशन येणार आहे। हे बघा, हा बांबू त्यासाठीच ठेवलेला आहे, इथे असं पूर्ण बंद होणार आहे, म्हणजे टॉयलेट सेपरेट राहणार आहे, बाथरूम सेपरेट राहणार आहे। त्यानंतर या दरवाज्यातनं, म्हणजे हा जो दरवाजा आहे, या दरवाज्यातनं आल्यानंतर हा एवढा भाग मोकळा असणार आहे, म्हणजे इथून इथे तुम्ही टॉयलेटमध्ये जाल, आणि इथून इथे तुम्ही बाथरूममध्ये जाल, असं असणार आहे। ओके, आणि त्यानंतर हा एवढा भागही बंद होणार आहे, जिथे त्या साईडला आपली इथे असणार आहे आपली चूल, एकतर इथे असेल किंवा नाही तर मग इथे असेल, दोन्हीपैकी एक, कारण की दिशा जर पकडलात तर मग पूर्व पश्चिम दिशा, तिथे आपण आग ठेवू म्हणजे आपण अग्नी ठेवू शकतो, त्यामुळे तिकडे किंवा इकडे दोन्ही साईडपैकी कुठेतरी एका ठिकाणी असणार आहे। आणि हा आहे ओव्हरऑल आपला बाहेरून प्लॉट।
बरं, इकडे आजूबाजूला पण बरेच प्लॉट आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इकडे पण काम सुरू आहे. त्यानंतर या बाजूच्या प्लॉटवरती सुद्धा काम सुरू आहे. आज त्यांचा हे आलं होतं वाटतं, बोरिंग मारण्यासाठी त्यांची गाडी आली होती, त्यामुळे त्या सर्व धूळ दिसते आज. तिकडे सुद्धा काम सुरू आहे. सो अशी कामं चालू आहेत सध्या इकडे. तर आत्तापर्यंत आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं आहे हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तुम्हाला जर आणखीन काही क्वायरीज असतील, बऱ्याच लोकांच्या खूप काही कमेंट्स आहेत, खूप काही गोष्टी विचारल्या आहेत. मला पण थोडा वेळ द्या, कारण मी जॉब, प्लॉट, घर सगळं एकत्र सांभाळते, त्यामुळे सर्व गोष्टी हँडल करणं माझ्यासाठी तेवढं सोपं होत नाही आहे. आणि अजूनही घराचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. जेव्हा काम एक्झॅक्ट पूर्ण होईल तेव्हा तर मी तुम्हाला एस्टिमेट देऊ शकेन ना, कारण की छोटी मोठ्या खूप गोष्टी निघतात ज्याचा खर्च वाढत जातो. त्यामुळे ते तेवढं आपलं गोष्टी राहिल्या आहेत. सो तेवढं आपलं मी झालं कंप्लीट की मी तुम्हाला सांगते. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोलले होते की माझ्याकडनं एक चूक झाली आहे, ते म्हणजे दरवाजाचे जे सगळे खांब आहेत त्या ठिकाणी तुम्ही एकतर सिमेंट पोल टाका किंवा मग तुम्ही वेल्डिंग करून घ्या. म्हणजे वेल्डर थ्रू असा प्रॉपर एक हे काय बोलतात त्याला, मला ना बऱ्याच गोष्टींची नावं लक्षात येत नाहीत, तुम्ही आता समजून घ्या मला काय बोलतं. हां, ओके, वेल्डिंगची फ्रेम बनवा आणि त्या फ्रेमच्या अकॉर्डिंग दरवाजा आधी बनवू ना आणि नंतर साईडचं स्ट्रक्चर बांधायला घ्या. कारण त्या एका चुकीमुळे ना सगळी गडबड झाली आहे. कारण की आफ्टर ऑल आपल्याला अशा ठिकाणी येऊन राहायचं आहे तर दरवाजा हाच आपली सेफ्टी असतो, आणि जो माझ्याकडे सध्या नाही आहे. त्याच्यामुळे सध्या खूप गडबड झालेली आहे. सो तेवढी एक चूक जी मी केली आहे ती तुम्ही करू नका. दरवाजासाठी एक तर अगोदरच तुम्ही जे सिमेंटचे पोल येतात ते टाकून घ्या, किंवा मग तुम्ही अगोदरच दरवाजाची फ्रेम आणून तिथे पहिलं दरवाजाची फ्रेम अटॅच करा आणि नंतर पुढचं कन्स्ट्रक्शन बनवायला द्या. कारण बॅम्बू स्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शनमध्येही तुम्ही तसं करू शकता की अगोदर तुम्ही फ्रेम उभी केली आणि नंतर तुम्ही साईडचं जे बांधकाम आहे ते करायला घेऊ शकता. सो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.